सांगितलं की हो आमचे संबंध झालेले आहेत, परंतु तो बलात्कार नाही. त्याच्यावरून मी मला जो खेद वाटला की माझ्या पुण्याची बदनामी झाली, आमचे नागरिक हादरले, प्रत्येक नागरिकाला वाटायला लागले की आता आपली बायको पोरं बाळ ही कशी पाठवायची बस स्थानकावर. ताई, तुम्ही फेसबुकवर पोस्ट केलेली आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणावर, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? ते मी फेसबुकवर पोस्ट जी केली ते बस स्टँड मधला जो आरोपी आहे त्याला काल कोर्टात आणला होता. त्या कोर्टातल्या आरोपीच्या वकिलांनी तिथं जे काही मेहरबान कोर्टासमोर मांडलं त्याच्यावरनं जर हा बलात्कार नाही, जर हा संमतीचे संबंध आहेत, तर मग पुण्याची नाहक बदनामी का? पुणेकर म्हणून मला त्याचा खेद वाटतो. कारण का ज्या प्रमाणात ही बातमी पुणे स्वारगेट बस स्टँडवर झाला युवतीवर बलात्कार, 3 दिवस म्हणजे महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगामध्ये बातमी गेली. आता पुणे पोलीस त्याचा तपास करत आहे, तो तपास होईल. परंतु ज्यावेळी आरोपीच्या मुसक्या आवळल्या तेव्हा वकिलांनी सांगितलं की हो आमचे संबंध झालेले आहेत, परंतु तो बलात्कार नाही. त्याच्यावरून मी मला जो खेद वाटला की माझ्या पुण्याची बदनामी झाली, आमचे नागरिक हादरले, प्रत्येक नागरिकाला वाटायला लागले की आता आपली बायको पोरं बाळ ही कशी पाठवायची बस स्थानकावर. हे कोण काढणार भरून? ही झालेली बदनामी बाजूला करणार कोण? हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मुळामध्ये 12 दिवसाची पीसी त्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये अजून काही मेडिकल त्या मुलाचं होईल आणि या सगळ्या गोष्टी समोर येईल. मला असं वाटतं की हा गुन्हा दाखल करत असताना पोलिसांनी प्राथमिक तपास करणं गरजेचं होतं. असो, आता गुन्हा दाखल होऊन आरोपी गजाआड झालेला आहे आणि 12 दिवसानंतर अजून काय मोठमोठे धक्के समोर येतात ते बघावे लागतील. याआधी सुद्धा 376 वाडिया हॉस्पिटलचा गुन्हा होता, त्याच्यात चार्जशीट आलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता तपासात काय काय झालेलं आहे. त्याच्यानंतर बोगदेव घाटातली होती, तिथलेही आपण बघू शकता, तिथेही आपल्याला लक्षात येईल. आणि कुठलेही गुन्हे ना विरोधक करायला सांगत ना सरकार करायला सांगत, परंतु ही गुन्हेगारी झाल्यानंतर त्यांचा तपास होणं आणि गुन्हेगारांना शिक्षा देणं हे सरकारचं काम असतं. हे कुणी विसरता कामा नये. आणि तीच सद्सद्विवेक बुद्धी माझी जागृत ठेवून पुण्याची झालेली बदनामी ही कशी भरून काढणार आहे हा माझा फक्त प्रश्न होता, बाकी काही नाही. या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे मधल्या काळामध्ये तो आरोपी कुठेतरी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं देखील बोललं जात होतं. त्यातून हा तुमचा खुलासा आहे का? नाही हो, माझा कसला खुलासा त्यांतून असेल. तो जो काय आहे तो शिरूरमध्ये ते गुन्हाड गाव, अख्ख्या गावाने त्याला शिव्या दिल्या. एकतर तो भंगार म्हणजे असा गुन्हेगार की ते गर्दी आणि फर्दी याच्यातल्या त्याची ती लायकी. मी म्हणते त्याला उद्या जाऊन गोळ्या मारा, आम्ही कुठं थांबवले. आणि ज्या दोन्ही राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबरचे ते फोटो शिरूर मतदानाच्या म्हणजे शिरूर मतदारसंघातला तो तिथले राहणारा आहे. त्यामुळे कोण कुणाजवळ कुठल्या नेत्याजवळ फोटो काढतं का नाही जात ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो काही राजकीय व्यक्तींना कळत नाही. त्याच्यामध्ये दोन्ही राजकीय त्या लोकांनी म्हणजे आमदार आणि माजी आमदार त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मी वकील म्हणून पोस्ट केलेली आहे. मी राष्ट्रवादीच्या आधी मनसेमध्ये होते. मग तुम्ही म्हणणार मनसेचं मत होतं का? म्हणजे कशाचाही संदर्भ कशाला लावू तुम्ही गैरसमजुतीने लावू नका. दुसरी गोष्ट, त्या गुन्हेगाराला सोडलं 376 मध्ये म्हणून मला सोडा असा कुठलाही दावा करता येत नाही. जो गुन्हा घडतो त्याचा घटनाक्रम असतो, सेक्शन्स असतात, पुरावे असतात आणि हे फक्त आणि फक्त न्यायालयीन प्रक्रियेसमोरच चालतं. बाकी जे काही तुमचं सोशलवर चालतं त्याला शून्य किंमत आहे. आणि मी वकील, एक पुणेकर आणि नागरिक म्हणून माझ्या पुण्याची बदनामी का एवढंच विचारलेलं आहे. तोही अधिकार मला नाहीये का? मग उद्या जर ही केस सुटल्यानंतर तुम्ही जी ही बदनामी झाली ती कशी भरून काढणार मला तुम्ही उत्तर द्या. तुम्ही उत्तर द्या, एवढाच माझा विषय.